पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेतील तिसरी 16,95,000 शेतकऱ्यांची यादी पोर्टलवरती अपलोड करण्यात आली। केंद्रीय प्राप्तिकर विभागाकडून करदात्या शेतकऱ्यांची यादी मिळाल्यानंतर तांत्रिक बाबी पूर्ण केल्यानंतर ही यादी अपलोड करण्यात आली। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की राज्य सरकारने जी पहिली यादी जाहीर केली आहे त्यामध्ये साधारणतः 17 लाख पात्र शेतकऱ्यांना त्याचा फायदा हा होणार आहे आणि 17 लाख शेतकऱ्यांपैकी पहिल्या यादीचा जर विचार केला तर साधारणतः पहिला हप्ता आपण त्यातला 6,22,000 शेतकऱ्यांना आणि त्यांना 5,028 कोटी रुपयाचं हे शेतकऱ्यांना कर्जाचं ते वितरण आपल्या हप्त्याचं वितरण किंवा माफीचं वितरण हे केलेलं आहे आणि ती यादी आता टप्प्याटप्प्याने आता हे वितरण हे असंच चालू राहणार आहे आणि कर्जमाफीची रक्कम ही माझ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पात्र जमा होणार आहे। 17 लाख शेतकऱ्यांपैकी आज जर आपण विचार केला तर साधारणतः आज अखेर साधारणतः 13 लाख शेतकऱ्यांनी KYCचं काम त्यांचं हे पूर्ण झालेलं आहे। त्यामुळे आता ह्या 13 लाख शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यातल्या त्यात आता ह्याची अडचण कर्ज आपल्या माफीची अडचण काय राहणार नाही। त्यांना ताबडतोब टप्प्याटप्प्याने ही कर्ज माफीची रक्कम मिळेल। आज आपण जर सगळ्यांचा जर विचार केला तर साधारणतः पहिल्या यादीतील ह्याच्यामध्ये साधारणतः माझ्या माहितीप्रमाणे जे शेतकरी इन्कम टॅक्स भरतात त्यांना त्या यादीतून आपण वगळलेलं आहे आणि साधारणतः त्याची संख्या पण मला वाटतं आपल्याकडं आलेली आहे आणि मला वाटतं माझ्या माहितीप्रमाणे अपात्र शेतकरी म्हणजे इन्कम टॅक्स भरणारे आयकर शेतकरी साधारणतः 94,000 शेतकरी हे आयकर भरत असल्यामुळे ते शेतकरी कर्जमाफीसाठी अपात्र ठरलेले आहेत आणि अन्य कारणामुळे साधारणतः 46,000 शेतकरी हे अपात्र ठरलेले आहेत। तर निश्चित प्रकारे या बाबतीमध्ये राज्य शासनाच्या वतीनं लवकरात लवकर जे 2 लाखाच्या आतील रक्कम 2 लाखाच्या वरची रक्कम आणि प्रोत्साहन अनुदान जे शेतकरी नियमित कर्ज भरतात त्या सर्वांचं लवकरात लवकर वाटप केलं जाईल। कालच राज्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले की साधारणतः ऑगस्ट महिन्यामध्ये संपेपर्यंत किंवा त्याच्या थोडं मागं पुढं ती रक्कम कर्जमाफीची रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात येईल। या सगळ्यामध्ये प्रॉब्लेम काय आहे, राज्य सरकारने ज्यावेळेस तुम्ही ही घोषणा केली होती कर्जमाफीची त्यावेळेसचे निकष वेगळे होते आणि आता काही निकष वेगळे आहेत असं शेतकऱ्यांचा आरोप होतोय। निकष काही बदललेत का कर्जमाफीचे की जुन्या नियम? कर्जमाफीच्या निकषामध्ये कुठल्याही प्रकारची बदल झालेली नाही। पूर्वी जे निकष होते तेच निकष आहेत। एवढंच आहे की 2019 साली महात्मा फुले कर्जमाफी योजनेमध्ये ज्या शेतकऱ्यांना लाभ दिला होता त्यांना आपण ह्या पहिल्या निकषामध्ये 50,000 रुपयेच त्यांना देणार होतो, परंतु पुन्हा आपण राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तो निर्णय बदल करून त्यांनाही 2 लाखाच्या आतल्या शेतकऱ्यांना त्यांनाही सरसकट त्यावेळेस कर्जमाफीचा आपण देण्याचा निर्णय घेतलेला आहे। ती संख्या आपल्यामध्ये ही थोडी वाढलेली आहे। पेरण्यांच्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे आज अखेर आपल्या संपूर्ण राज्यामध्ये जर विचार केला तर साधारणतः 91% आपल्या जे आपलं उद्दिष्ट होतं त्या उद्दिष्टाप्रमाणे 91% क्षेत्रावरती आपली पेरणी ही झालेली आहे आणि निश्चित प्रकारे आपल्याला माहिती आहे की नाशिक विभागामध्ये सर्वाधिक पेरणी ही नाशिक विभागामध्ये झालेली आहे। 95% पेरणी ही नाशिक विभागामध्ये झालेली आहे आणि मराठवाडा विभागामध्ये 94% पेरणी झालेली आहे आणि सर्वात पेरणी ही ठाणे विभागात सर्वात कमी ही 85% पेरणी झालेली आहे आणि विदर्भ विभागात सुद्धा साधारणतः 96% पेरणी झालेली आहे। अजूनही काही ठिकाणी पेरणीचं काम हे सुरू आहे आणि जे आपलं उद्दिष्ट आहे त्याप्रमाणे निश्चित प्रकारे शेतकरी पेरण्याचं काम सुरू आहे। खताच्या बाबतीमध्ये यावर्षी शासनाने खूप काही चांगले निर्णय घेतले। लिंकिंगच्या बाबतीमध्ये खूप कडक धोरण हे शासनाने ह्या वर्षी अवलंबल्यामुळं ठीक आहे, अजूनही खताच्या बाबतीमध्ये कुठं जर लिंकिंग होत असेल तर निश्चित प्रकारे त्या शेतकऱ्यांनी आमच्या कृषी विभागाशी संपर्क साधावा। जे विक्रेते
जे अनुदानित खत विकतात त्यांना विना अनुदानित खत तिथं आता दुकानामध्ये ठेवता येणार नाही असा कडक आम्ही नियम शासनाने तो जी आर काढलेला आहे. त्यामुळे निश्चित प्रकारे शेतकऱ्याला त्याचा फायदा झालेला आहे. आज अखेर खताच्या उपलब्धतेच्या बाबतीमध्ये आपल्या माध्यमातून माझ्या सगळ्या शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की खताचा साठा आपल्या नियोजनाप्रमाणे आपल्याकडं व्यवस्थित आहे. त्यामुळे खताच्या बाबतीमध्ये जर कुणी एखादा डीलर किंवा कोण विक्रेता जर काळा बाजार करत असेल तोही आमचे संपर्क साधा. निश्चित प्रकारे या बाबतीमध्ये असं कोण आम्ही लगेच ताबडतोब त्याच्यावरती कडक कारवाई करू. मामा, एक राजकीय प्रश्न असा होता, आता डिलिमिटेशन सगळं सुरू आहे, शरद पवार साहेबांचे सगळे खासदार आज पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले. राजकीय गणित वेगळी लावली जात आहेत. तुमचं काही बोलणं झाले काय या सगळ्याच्या बाबतीत तुमच्या पक्षाचे आपल्यापैकी कोणी परत? आता या बाबतीमध्ये हा विषय शेवटी पवार साहेबांच्या राष्ट्रवादी पक्षाचा आहे. त्यामुळं ह्या बाबतीमध्ये तो प्रश्न मला विचारण्यापेक्षा आपण त्यांच्या अध्यक्षांना किंवा त्यांच्या प्रमुखांना जर विचारला तर तो बरं होईल, कारण का तेच योग्य ते उत्तर ते आपल्या सर्वांना देतील. मामा, जर आपण बघितलं तर FDA आणि पुणे ग्रामीण पोलिसांनी एक संयुक्त कारवाई केली आहे. दूध भेसळचा एक मोठं रॅकेट समोर आलेलं आहे. 24 जणांना यामध्ये अटक केलेली आहे. हे दूध संकलन करत होते, तिथं भेसळ अशा पद्धतीने करत होते. मोठ्या डेअरीजला हे सगळं जात होतं. हे आतापर्यंतच्या तपासात समोर आलेलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे तुमच्याच पक्षातील काही लोक याच्यामध्ये आहेत. जर नाव घ्यायला झालं तर त्याच्यामध्ये राष्ट्रवादीचं जे जिल्हा परिषदचे सदस्य आहेत विष्णू हिंगे यांचा पुतण्या हे सगळं रॅकेटचं सूत्रधार आहे. म्हणजे अर्थात ह्याच्या मार्फत हे सगळं सुरू होतं. मामा, एकीकडे तुम्ही जिल्ह्याचे एवढे मोठे नेते आहात आणि तुमच्याच पक्षातील लोक अशा पद्धतीने लोकांच्या जीवाशी खेळतायत. निश्चित प्रकारे आपण जो प्रश्न विचारला, खरं तर दुधाच्या बाबतीमध्ये आपल्या सगळ्यांना माहीत आहे की ग्रामीण भागामध्ये शेतीला पूरक व्यवसाय म्हणून दूध व्यवसाय केला जातो आणि चांगल्या प्रकारचं त्या व्यवसायामध्ये तो माझा शेतकरी कष्ट करून मेहनतीने चांगल्या प्रकारचे त्याला दुधामध्ये पैसे मिळतात. त्याला त्या पैशातून त्याचा रोजचा बाजार, भाजीपाला, रोजचा किराणा मालापासून त्यातनं त्याचा उदरनिर्वाह होतो. परंतु या बाबतीमध्ये निश्चित मी खरं सांगतो, तो कुठल्या पक्षाचा आहे म्हणण्यापेक्षा दुधात भेसळ करणारा हा निश्चित प्रकारे मी म्हणेल खूप मोठा, तो मी त्याला अतिरेकी मानणार नाही, पण खूप मोठा एक दरोडेखोर मानण्यापेक्षा त्याला काय उपमा द्यावी ती कमी आहे. परंतु निश्चित प्रकारे असे कोणीही असू द्या, कुठल्याही पक्षाचा असू द्या, दुधात भेसळ करणाऱ्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे आणि अशी शिक्षा त्यांना मिळाली पाहिजे की पुन्हा असं कोणाचं धाडस दुधामध्ये भेसळ करण्याचं धाडस कोणाचं होणार नाही. इतक्यापर्यंत त्याची निश्चित प्रकारे सरकार या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे त्यांच्यावरती कठोर कारवाई करेल. मोठमोठ्या दूध डेअरींना जातं. तुमच्याकडे सोनाईला सुद्धा मध्यंतरी रेड झाले, तर त्याचा पुढं काय म्हणजे काय आव्हान बाकीच्या गोष्टी बाहेर आले नाही. असं तिकडे बी जातं का? तुम्ही कृषी मंत्री म्हणून कधी हे बघितलं का, काय आहे नक्की हे दूध? नाही, या बाबतीमध्ये मला आपल्याला माहिती आहे की बातम्या यातनं आपल्याला ह्या गोष्टी सगळ्या समजत होत्या. म्हणून मगाशी म्हणलं की ह्या बाबतीमध्ये कुणीही कुठल्या पक्षाचा असला, दुधात भेसळ करणारा कुणी असला तर त्याच्यावरती निश्चित प्रकारे शासन कठोर कारवाई करेल. कधी आपण हे चेक ठेवलं का, एवढं दुधाचं संकलन होतं आणि एवढं दूध मार्केटमध्ये येतं कुठून? हे 100% या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे या बाबतीमध्ये आता सरकार पाठीमागं कदाचित थोडंही झालं असेल, पण इथनं पुढं नक्की या बाबतीमध्ये लक्ष देईल. कारण का शेवटी हे दूध लहान मुलांना, गरोदर मातांना, आमच्या वयोवृद्ध ज्येष्ठांना ते दूध पितात आणि त्यातनं त्यांना कुठंतरी त्यांचं आरोग्य चांगलं राहावं त्यातनं ही करत असतात. परंतु असं जर कोणी करणार असेल तर नक्की एक ते चुकीची गोष्ट आहे आणि मगाशी म्हणल्याप्रमाणे अशा लोकांना कुठंतरी ठेचून काढलं पाहिजे. पॉलिटिकल प्रेशर सुद्धा दिसतंय पोलिसांवर, काही म्हणजे अटक करायला उशीर सुद्धा या बाबतीमध्ये राष्ट्रवादीचे असल्यामुळे या बाबतीमध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी यांनी जाहीर केलेलं आहे. या बाबतीमध्ये आम्ही कुणाचाही, तो कुठल्याही कार्यकर्ता पक्षाचा असला, कुठलाही किती मोठा नेता असला, त्याच्यावरती आम्ही कारवाई करू आणि त्याप्रमाणे आज कारवाई केलेली आहे. यातला जो आरोपी आहे सुशांत हिंगे, याचे जे काका आहेत विष्णू हिंगे, हे कात्रज दूध डेअरीवरती संचालक म्हणून देखील अध्यक्ष म्हणून काम पाहिलेलं आहे. सदस्य कात्रज दूध डेअरीमध्ये देखील अशा पद्धतीने हा सर्व कारभार सुरू आहे का? नाही, कात्रज दूध डेअरीची
तपासणी पण झालेली आहे, तपासणी पण केलेली आहे. या बाबतीमध्ये कात्रज दूध डेअरीला माझ्या माहितीप्रमाणे क्लीन चिट मिळालेली आहे. सोनईचं काय झालं मग? सोनईचं मला काय माहिती घेतली नाही. माहिती ऐका ना, मला माहिती मिळाली नाही.